काल सांगितल्याप्रमाणे आज परत एकदा सुरुवात केली पाणी भरण्यासाठी. आपली ती एक ओळ बाकी होती, त्याच्यातलं एक भरलं गेलं आणि याच्यातलं एकच भरण्याचं राहिलं होतं. म्हणजे एक संपूर्ण ओळ या तुकड्याची बाकी होती. खालचं एक तुकडं भरायचंय आणि हे तुकडं भरायचं होतं. आता हे अर्ध तुकडं भरलं गेलेलं आहे आणि खालचं संपूर्ण बाकी आहे, ते भरायला सुरुवात करायची. आता मी सकाळी 8 वाजेपासून भरायला सुरुवात केलेली आहे. एवढंच भरलं गेलंय फक्त. या तुकड्यात काही फिरून पाणी नाहीये, माझ्यासारखे सिंगलच आहे, पण त्याच्यामुळे पटापट भरून घ्यायचे. पण तुकडं संपूर्ण भरलं गेलेलं आहे. आता खालच्या तुकड्याला लावायचे. हे 3 वाफे राहिले फक्त. 1 2 3 3 भरले गेले की तिकडे कॉक आहे, तो कॉक चालू करायचा, इकडचे बंद करून द्यायचे आणि सर्व पाणी इकडे येणार आहे. हा शेवटचा वाफा बाकी आहे. याला पाणी लावून दिलं, तिकडे कॉक बंद करून देतो पहिले, नाही तिकडे चालू करून देतो पहिले, मग तिकडे बंद करायला जातो. हे पण भरलं गेलं, आता याला लावतो. संपूर्ण तुकड्यांचं तिसरं पाणी फिरवलं गेलेलं आहे. वरचं पण झालंय, चौघं पण झालंय, हे पण झालं. हे 4-5 जे तुकडे होते ते सर्व आपले झालेले. हे तिसरं पाणी फिरालेलं आहे आणि चौथ्या पाण्याला सुरुवात 2-3 दिवसात सुरुवात करायची आहे चौथ्या पाण्याला. आणि आता या तुकड्याची फक्त आपली एकच सारंग बाकी आहे, ती तोंडाची. तेवढी एक सारंग भरून घ्यायची आहे. आता हे शेवटचं वाफा बाकी आहे इथं फक्त, आणि शेवटची सारंग बस. ब्लॉग थोडा पण आवडलेला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच.